नाही कसे आहात? मस्त मजेत ना. वाजलेले आहेत दुपारचे 12:30. 12:30-1 झाला असेल. आत्ता बोलायला टाईम भेटला आहे. आता बोलायला टाईम भेटला आहे म्हणजे आता सगळं जस्ट आवरलेलं आहे. आवरलेलं आहे करत आहे पण कांदा साधा अजून व्हायचा आहे. काय अंगात आलं काय माहीत. खाऊ वाटेनं झालं आहे आम्हाला. खाऊ आहे की नाही? खाऊ वाटेनं झालं आहे. खाईनं झालं आहे खाऊ. त्याला नको नको तर झालं आहे म्हणजे येते तरी नको आहे त्याला खाऊ. कसं झालं मस्ती? हां देऊ पण नको तुला हे बाळ मी. हे बाळ आहे, या बाळावर त्याची मस्ती चालू आहे. पाऊस पडतोय, टकूचं घालून नको घ्यायला, अंगावरती नको. कसं व्हायचं रे तुझं आगाव पोरा? आगाव पोरा. असं तर खूप दिवसांनी आपण बोलत आहोत. बोलायला टाईमच भेटत नाही असं म्हणायला पाहिजे. जसे आहे तसे मी व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करत असते. डेली व्लॉग तर माझे खूप दिवस आलेलेच नाही आहेत. जाऊ नको रे तिकडं. पण तेवढं ॲडिट करायला, तेवढं शूट करायला तेवढं टाईम नाही भेटत आहे. आणि मुळात जे शूट करायचं जे स्टँड असते मोबाईल अडकवायचं ते माझं येऊपर्यंत खराब झालेलं आहे. नवीन येऊपर्यंत जे आहे तसे मी व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासुद्धा व्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात. त्याच्याबद्दल तुमचे खरंच मनापासून मी आभारी आहे. बरा बाबूला सगळेजण भरपूर प्रेम देता त्याबद्दल थँक्यू. बोल थँक्यू. थँक्यू बोल. खूप मस्ती चालू असते बाबा. मग सकाळी 10 वाजता मी त्याला पलीकडे दिलं होतं. तर कामावरल्यावरती त्याला घेऊन आले मी इकडं भरवायचं म्हणून. तर त्याला आताही नको झालं खाऊ. खाऊ नको झालं आहे. हां कशी मस्ती चालू आहे? दर दर पकड. रोज खूप कठीण टास्क आहे लहान बाळांना सांभाळणं. माझी मम्मी मला नेहमी म्हणायची जेव्हा तू स्वतः आई होशील तेव्हा तुला सगळं कळेल. खरंच या गोष्टीचं रिअलाईज होते की आपण जेव्हा स्वतः एका बाळाला सांभाळते आई होते तेव्हाच खऱ्या गोष्टी कळतात. हॅट्स ऑफ टू आधीच्या बायकांना ज्यांनी 1 नाही 2 नाही 10-10 12-12 मुलांना जन्म देत होत्या. बाबा आम्हाला तर एकच बास वाटायला लागलं. बास एकच बास हे की नाही. एकाला छान मोठं करूया. एकाला सांभाळताना बास वाटायला लागलं मला. नको आता दुसरं. खूप दवाखाने फिरवले बाबाने मला की नाही. परवा इकडं आम्ही आल्यानंतर एक 3-4 दिवसांनी खूप रडायला लागला तो. खूप म्हणजे खूप रात्रीचं 1-1.5 वाजता असं रडायला लागला. आणि 2 दिवस झाले मग काहीतरी करून आम्ही त्याला शांत केलं. परत तिसऱ्या दिवशी परत 8:30 वाजल्यापासून चालू केलं त्याने रडायला. मग डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेलो त्याला. तर डॉक्टरने सांगितलं त्याला दात यायला लागले त्यामुळे ती किरकिर वगैरे करतो. मग ते औषध वगैरे दिले त्यानं थोडंसं कमी आलं आहे. तो एवढं पूर्णपणे नाही पण आला आहे कमी आला. आता नाही एवढं रडत नाही रात्रीचं. एक दिवस काय केला खूप रडायला लागला. मी सगळे पप्पांना बघवे ना त्याचं रडत. त्याला म्हणून रात्री 2 वाजता आम्ही सगळे दवाखाने फिरलो पण एक डॉक्टर अवेलेबल नव्हता आमच्यासाठी. सगळे आणि मुळात शनिवार रविवार होता त्यामुळे डॉक्टर एकही अवेलेबल नव्हता. एवढं सगळं करून फिरून किती दवाखाने फिरले. बाळ रडत होतं आणि बाळाला गाडीवर बसवलं. दवाखान्यात नेताना बाळ एकदम शांत झालं. आणि घरी आल्यावरती सगळे दवाखाने फिरून झालो. घरी आलो आणि बाळाने शांत निवांत झोपून घेतलं. एक्झॅक्ट त्याचा प्रॉब्लेमच कळत नव्हता काय होतं आहे. तर गॅस झाले असते पोटात तर त्याला गॅसवरचं औषध दिलं होतं तरी पण तो रडतच होता. कंटिन्यू रडत होता तो एकसारखं. सगळेजण आम्हाला म्हणजे रात्री त्याला 2 वाजता बाहेर घेऊन गेलो होतो. सकाळी उठून सगळेजण विचारत होते का रडत होता एवढा. आणि बाळाचं दिवसभराची बात काही नसते. निवांत छान खेळतोय खातोय पितोय मस्त असते. आणि रात्रीचं काय अंगात येते काय माहीत आहे की नाही. काय येते अंगात रात्रीचं घरी बघ. परत परवा दिवशी काय केलंय 10 वाजता झोपून घेतले आणि उठला किती वाजता 1 वाजता आणि झोपलाय 3 वाजता. ह्याच्याबरोबर आमची पण कसरत बसा ओरडत सगळेजण आहे का नाही. लवकर उठायची सवय लागली त्याला. लवकर उठतोय तो बरोबर. मी उठले की लगेच आपण माझ्यावर उठलेलाच असतोय तो.
ए इकडे ये, इकडे इकडे इथे खाली ये. चल नको नको, जसं डब व्हायला लागलं तसं लय त्रास व्हायला लागलाय पोराचा. नुसते पाय आल्यावर पळायला लागलाय सगळीकडं. पाय आलं काय रे तुला पळायला? हा आगाव आगाव पोरा, पाय आलं काय तुला पळायला? नको ना नको ना, हे धर बाळ धर. किती अडवायचं बाबा, ह्याला एकट्याला सोडणं अजिबात चालत नाही. एक माणूस लागतो घ्यायला. म्हणजे कामं उरूपर्यंत त्याला मी पलीकडे मामांच्याकडे आत्यांच्याकडे देते, ते घेऊन बसतात. कामं झाले की मग घेऊन येतात. ठीक नाही, फिरायला पाहिजे त्याला. मामांनी त्याला फिरायची सवय लावली, फिरायला पाहिजे असते त्याला, हे की नाही. सगळीकडे फिरण्यामुळे ते रात्रीचं 10 साडे 10 वाजले तर तो बाहेरच फिरत असते. हे नाड झालं. त्याच्या पप्पांनी आणि मामांनी दोघांनी सवय लावली त्याला फिरायची. त्याचे पप्पा खूप पॉझिटिव्ह आहेत त्याच्या बाबतीत. जरा काय झालं की लगेच घर डोक्यावर, की नाही. मी जरी काय केलं तरी मला पण ओरडतो. हा तू अशीच करतेस तशीच करतेस, नीट लक्ष देत नाहीस त्याच्याकडे. हा बाबाची मस्ती काही कमी नाही करत. किती मस्ती करतोय रे तू, किती. सॅरलॅक तो आधीच आणलेला त्या फ्लेवरचा सॅरलॅक तो खात नव्हता, पण मी रात्री जाऊन दुसरा फ्लेवरचा आणला, तर तेही आम्हाला नको आहे. का करायचं आता. जरा बघूया संध्याकाळी जबरदस्ती त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा. डाएट चार्ट घेऊन येतं त्याचं, जरा काय काय चारायचं काय काय भरवायचं आहे. कारण रिसेंटली त्याला आता 2 दिवस झाले, 8वा महिना लागलेला आहे. एका बाबतीत मी खुश आहे, समाधानी आहे की तो सगळ्यांच्याकडे जातो. कोणाकडे जात नाही असं नाही, सगळ्यांच्याकडे जातो. त्याला मीच पाहिजे असं काही नाही, सगळ्यांच्याकडे जातोय तो. त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे. काय 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 रे पिल्लू? अधिराज, ओ अधिराज, अधिराज कोण आहे? कोण आहे अधिराज? मध्येच काय होते काय माहीत बाबाला. जरा चांगलं असलं की जरा बिघडते, हो का नाही. बाळा तुम्ही वेळ काढून बोलायचं म्हणल्यावरती खूप अवघड होतं खरं तर. एवढा वेळच नाही भेटत. कारण तशी मग आवडलीत की त्याला घ्यायचं, त्याला भरवायचं, परत त्याच्याबरोबर बसावं लागतं कंटिन्यू. झोपला म्हणजे झोपते, नाही म्हणजे नाही, असं आहे, हो की नाही. आंघोळ करून पोरं छान शांत झोपतात. आंघोळ करून याला फिरायला पाहिजे असते सगळीकडं. हां गाव, इकडे ये इकडे ये. त्याची मस्ती खूप चालू आहे आता खरं तर. सगळं ओढाओढी सगळ्या बिछाना ओढून घेतल्या आता. नको ग, नाही झोपायचं आता. अजून एक सांगायचं राहिलं, आम्ही प्रत्येकाला डिपार्टमेंट दिलं सगळ्यांना. एकानं भरवायचं, एकानं झोपवायचं, एकानं फिरवायचं, एकानं खाऊ करायचं, हो एकानं आवरायचं. माझ्याकडे आहे ते भरवायचं आणि खायचं डिपार्टमेंट आहे. पलीकडचे जे आमचे चुलत सासूबाई आहेत त्यांच्याकडे झोपवायचं डिपार्टमेंट आहे. त्यांच्याकडे जाऊन तो शांत झोपते. आणि जे पलीकडचे आमचे चुलत सासरे आहेत मामा, त्यांना फिरवायचं डिपार्टमेंट आहे. फिरवायचं काम आहे त्यांना, बाकी काही नाही. आणि पप्पांना इथे घेऊन बसायचं, त्याच्या पप्पांना नुसतं घेऊन बसायचं. आणि आमच्या भाऊच्या आई त्या संध्याकाळी येतात, त्यामुळे संध्याकाळी त्यांनी घेऊन बसतात. स्वयंपाक वगैरे आवडपर्यंत त्या घेऊन बसतात, तर त्या स्वयंपाक करतात, मी घेऊन बसते, असं असते. पिलो असं चालू असते आमचं. एकाने घ्यायचं, एकाने करायचं, एकानं जेवायचं, एकाने घ्यायचं, आहे की नाही. चला जरा आमचा खाना का जाणं बघूया आता. राहिलेलं आपण नंतर बोलूया. आता भूक लागले वाटतं. भूक लागली काय? चला भेटूया आपण उद्या. तोपर्यंत बाय.